सातत्य सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ॲमेझॉन नदीचा उगम जिथं होतो तिथं दर 7 सेकंदांनी एक थेंब पडतो. दर 7 सेकंदांनी एक थेंब. हजारो वर्ष झाली सातत्य चुकलं. दर 7 सेकंदांनी एक थेंब. आज जगातली सगळ्यात मोठी नदी बनली ॲमेझॉन. थोडं करा पण रोज करा. सातत्यानं 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 करा. सातत्यानं. मायकल फेल्प्स पहिला माणूस आहे ज्याने ऑलिम्पिक मध्ये 8 स्वर्ण पदके मिळवली जलतरणात. 8. ऑलिम्पिकच्या आधीच 1 वर्ष त्यांनी घोषित केलं या ऑलिम्पिक मध्ये मी 8 स्वर्ण पदके मिळवे. पण नेमका त्याचा अपघात झाला. डॉक्टरांनी सांगितलं पाण्यात उतरायचं नाही. पाण्यात उतरायचंच नाही. आई मोडला होता. तू म्हटला पण मी हाताचा व्यायाम तर करू शकतो. हा पाय हलवत नव्हता पण हात 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 हलवत राहिला. पाया हाताची ताकद मिळवत राहिला. ऑलिम्पिक झाली आणि कुणाला पटलं नसतं ऑलिम्पिकच्या आधी ज्याचा अपघात झालाय तो मायकल फेल्प्स त्या ऑलिम्पिक मध्ये 8 स्वर्ण पदकांचा मानकरी ठरला. पत्रकारांनी त्याला विचारलं कसं काय 8 स्वर्ण पदक कशी काय. मायकल फेल्प्स म्हटला पाठीमागं ऑलिम्पिक मध्ये एका जलतरणपटूला यापूर्वी 6 स्वर्ण पदक मिळाली होती. 6. मी त्याचा अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं 6 स्वर्ण पदक मिळवण्यासाठी तो रोज 8 तास पाण्यात सराव करत होता. रोज 8 तास पाण्यात सराव. मी विचार केला रोज 8 तास पाण्यात सराव केला तर 6 स्वर्ण पदक मिळतात. मला 8 मिळवायची आहेत म्हणजे मला रोज 10 तास पाण्यात सराव करायला हवा. रोज 10 तास आणि गेली 4 वर्ष झाली मी रोज 10 तास पाण्यात आहे. रोज 10 तास. यश फुकट नाही मिळत. त्याची किंमत द्यावी लागते. वेळ द्यावा लागतो. कष्ट द्यावे लागतात. तुमचे जितके कष्ट मोठे तितकं तुमचं यश मोठं. रोज 10 तास पाण्यात. रोज. एक दिवस आंघोळीला 15 मिनिटं जास्त झाली तर आपण म्हणतो पांढरं पडलो आंघोळ. तो 10 तास पाण्यात आहे. 10 तास. कसं मिळतं हे सांगा ना आमच्या पोरांना. अडचण काय. भाग मिल्खा भाग पिक्चर बघितला असेल. त्याचा प्रशिक्षक सांगतो भाग. मिल्खा सिंग पहिला राऊंड पूर्ण करतो. दुसरा तिसरा चौथ्याला दमतो. धापा टाकतो. भाग. 5वा राऊंड तोंडातनं रक्त येतं. भाग मिल्खा. श्वास फुलतो. छाती जड होते. रक्त येत आहे आणि प्रशिक्षक सांगतो भाग. मिल्खा सिंग प्रशिक्षकाला म्हणतो आता अंती पडलो तर मी मरेन. मग मर. मग मर. तू जे 5 राऊंड पडलायस ते 5 राऊंड तुला विजयी करणार नाहीत. आता जो 6वा पडशील ना तो तुला गोल्ड मेडल देईल. पाड. जिथं तुमच्या क्षमता संपतात आणि त्याच्यानंतर जे तुम्ही धावता ते तुम्हाला यश देतात. तुटून 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 करणं म्हणजे काय. क्षमतेच्या पलीकडे जाऊ. क्षमतेच्या पलीकडे. लक्ष्मण बेशुद्ध पडले. सुदेशना वैद्याने